नमस्कार, आपले नाव काय आहे? मी संदीप कुलकर्णी. आपण कुठून बोलत आहे? मी मनीष नगरवरनं बोलतोय. लोकशाहीच्या या उत्सवामध्ये आपले अनमोल मत आपण कोणाला देणार किंवा कोणाला द्यायला हवं यावर थोडासा प्रकाश टाका. मी मतदान केलेलं आहे आणि माझं मतदान मी भारतीय जनता पार्टीला दिलेलं आहे आणि मी या ठिकाणी सगळ्यांना आग्रह धरेल की तुम्ही सुद्धा भारतीय जनता पार्टीला मतदान करा आणि मोदींचा जो यावेळी या लोकशाहीच्या उत्सवात जो नारा आहे अब की बार 400 पार, तर त्याला सगळेजण आपण हातभार लावून मोदींना परत एकदा तिसऱ्या टर्ममध्ये पंतप्रधान बनवूया. आपण तर भाजपालाच मत दिलेलं आहे, पण भाजपालाच का यावर थोडासा प्रकाश टाका. याच्यासाठी आपण मागल्या 10 वर्षाचा मोदींचा विकास बघू शकतो. मागल्या 10 वर्षांमध्ये मोदीजींनी जे भारताला दिलेलं आहे, आज भारताचं नाव संपूर्ण राष्ट्रांमध्ये देशामध्ये आज भारताचं नाव अग्रस्थानी आहे. जगभरातले लोक आशेने आपल्या भारताकडे पाहतात आहे. याचं सगळ्यात मोठं श्रेय मोदींना जातं. दुसरी गोष्ट, जे 500 वर्ष आपल्याला ज्या राम मंदिरासाठी ताटकळत राहावं लागलं, ते राम मंदिर मोदींनी आणून दिलं. हिंदूंच्या संरक्षणासाठी, स्त्रियांच्या संरक्षणासाठी. आज माझी स्वतःची मुलगी आहे, मला तिच्या भविष्यासाठी सुद्धा जेव्हा मी विचार करतो तेव्हा असं वाटतं की नाही, तिसऱ्या टर्ममध्ये मोदीजी आलेच पाहिजे. अशी भरपूर कारणे देता येतील. नितीन गडकरींनी जे रस्त्याचं जाळं केलेलं आहे, पूर्व पश्चिम उत्तर दक्षिण, आज आपण कुठेही जाताना आपण बघू शकतो रस्त्याची किती कामं झालेली आहेत. त्यामुळे आज एक ईज ऑफ वर्क आपल्याला आलेलं आहे आणि हेच कार्य समोर चालू ठेवण्यासाठी माझं सर्वांना आग्रह आहे की तुम्ही सुद्धा भारतीय जनता पार्टीला भरघोस मतांनी विजयी करा. धन्यवाद.